जय श्री स्वामी समर्थ। पहा, सर्वांचे चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कल्याण डोंबिवली येथे महानगरपालिकेमध्ये वैद्यकीय आरोग्य भरती निघाली आहे आणि या भरतीविरुद्ध आपण संपूर्ण किती रिक्त पदे आहेत, काय काय इन्फॉर्मेशन आहे, काय काय तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत, फॉर्म कसा भरायचा, ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे, अनेक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तत्पूर्वी असे जॉबशी रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर क्रिएटिव्ह मराठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी असा व्हिडिओ घेऊन येईल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही लगेचच पाहू शकता। तर आज कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा, आपल्याला सर्वप्रथम ही वेबसाईट ओपन करायचं आहे। वेबसाईटचं नाव आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका। तुम्ही डायरेक्ट सरळ असं नाव जरी सर्च केलं तर तुम्हाला पहिलीच वेबसाईट मिळून जाईल। तर यामध्ये महत्त्वाची सूचना, आपल्याला इथे एक रिक्त पदे पाहायला मिळत आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्याअंतर्गत रिक्त पदे भरण्याकरिता नवीन अर्ज म्हणजे नवीन जे रिक्त पदे ते जारी झालेले आहेत ते आपण पाहणार आहोत। तर पहा, मी तुम्हाला PDF ची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवेल। त्याचबरोबर तुम्हाला या व्हिडिओची तुम्हाला वेबसाईटची लिंक देखील देऊन ठेवेल। तर पहा, ही जी भरती आहे ती NTEPच्या अंडर आपल्याला पाहायला मिळत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत NTEP खालील सर्वाधिक रिक्त पदे 29/6/2000 पर्यंतच्या कालावधीसाठी करार पद्धतीने एकत्रित मानधनावर गुणांकन पद्धतीनुसार मानधन म्हणजे याच्यावरती भर दिलेला आहे, इथे आपल्याला पाहायला मिळतात। तर आपण या सविस्तर माहिती पाहूयात, नक्की किती जागा कोणत्या कास्टनुसार आहेत ते आपण पाहूयात। पहा, इथे आपल्याला पाहायला मिळते क्रमांक, पदाचे नाव, एकूण रिक्त पदे किती आहेत आणि रिक्त पदांची प्रवर्गीय संख्या काय आहे ते पाहायला मिळते। तर पहिला आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ। तर याच्यामध्ये 4 रिक्त पदे पाहायला मिळतात आणि इथे 20 साठी 1 जागा आहे आणि 6 व यासाठी 1 जागा आहे आणि खुला प्रवर्गासाठी 2 जागा आहेत, असे एकूण 4 जागा आहेत। त्यानंतर दुसरा आहे वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक। याच्यासाठी 3 आपल्याला जागा रिक्त पदे पाहायला मिळतात। अनुसूचित जातीसाठी 1 आहे आणि 20 साठी 1 आहे, त्याचबरोबर खुला प्रवर्गासाठी 1 आहे, असे 3 आहेत। त्यानंतर वरिष्ठ उपचार पर्यवेक्षकसाठी 4 जागा आपल्याला पाहायला मिळतात। इमावसाठी 1 आहे, त्यानंतर 2 खुल्या प्रवर्गासाठी आहेत आणि इथे 1 आहे आपल्याला पाहायला मिळतात। TB हेल्थ व्हिजिटरसाठी 6 जागा आपल्याला पाहायला मिळतात। 20 साठी 1 आहे, त्यानंतर ब साठी 1 आहे, इमा व साठी 2 आहेत, इथे 1 आहे आणि इथे पाहायला 1 मिळते। अशाप्रमाणे जागा आहेत। आता याच्यासाठी पुढे पहा, आपल्याला इथं क्वालिफिकेशन व पेमेंट आपल्याला काय असणार आहे ही आपल्याला जाणून घेणे महत्त्वाचे असते मित्रांनो। तर इथे सिरियल नंबर, इथे नेम ऑफ द पोस्ट आणि इथे तुमचं क्वालिफिकेशन आहे। इथं देखील तुम्हाला काय काय हे जे पोस्ट आहे आणि तुम्हाला मंथली पे सॅलरी किती असणार ते इथे। तर इथं सिनियर ट्रीटमेंट सुपरवायझरसाठी बॅचलर्स डिग्री ऑफ रिकॉग्नाइज सेंटरी इन्स्पेक्टर कोर्स, म्हणजे याच्यामध्ये काय आहे, तुम्ही जर डिग्री देखील झाली असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा इतर काय असेल तर तुम्ही देखील इथे अप्लाय करू शकता। सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर ऑपरेशन, कॉम्प्युटरचं तुम्हाला 2 महिन्याचं साधारण सर्टिफिकेट तरी पाहिजे, इथे तुम्हाला दिलेलं आहे। त्यानंतर परमनंट 2 व्हीलर ड्रायव्हिंग लायसन आपल्याला पाहिजे, कारण इथे जे सुपरवायझरची ड्युटी असणार आहे याच्यामध्ये तुम्हाला गाडी चालवण्याचा अनुभव पाहिजे, म्हणजे तुम्हाला गाडी चालवता आली पाहिजे आणि परमनंट लायसन पाहिजे। त्यानंतर इथं तुम्हाला दिलेलं आहे इथे एज आहे 18 ते 65 वर्षापर्यंत आणि नेम ऑफ पोस्ट। त्यानंतर इथे तुम्हाला जी सॅलरी आहे ती आहे 20,000 रुपये, खूप जास्त सॅलरी आहे पहा। त्यानंतर ग्रॅज्युएट और डिप्लोमा सिनियर TB लॅब सुपरवायझरसाठी पाहिजे आहे। ग्रॅज्युएट पण चालतील, डिप्लोमाचे पण चालतील किंवा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी असतील ते सुद्धा चालतील। इथं देखील आपल्याला 2 व्हीलरचं हे पाहिजे,
टू व्हीलर चालवता आलं पाहिजे आणि परमनंट लायसन पाहिजे. त्यानंतर सर्टिफिकेशन कॉम्प्युटर ऑपरेशन, इथे देखील आपल्याला कॉम्प्युटरची सक्त जरूरत आहे. मिनिमम ऑन इयर एक्सपिरियन्स, इथे पाहिजे 1 वर्षाचा तरी एक्सपिरियन्स पाहिजे NTEPचा. त्यानंतर 18 ते 65ची वयोमर्यादा आहे आणि इथे देखील 20,000 रुपयाचं तुम्हाला पेमेंट असणार आहे. त्यानंतर लॅब टेक्निशियन साठी आपल्याला इथं पाहायला मिळते, इथे देखील हे जे आपल्याला डिप्लोमा वगैरे पाहायला मिळत आहे, याच्या मेडिकल सर्टिफिकेट कोर्स क्वालिफिकेशन आहे. इथे देखील आपल्याला 1 इयरचा एक्सपिरियन्स पाहिजे. कॅन्डिडेट विथ हायर क्वालिफिकेशन फॉर एक्झाम्पल ग्रॅज्युएट शॅल बी परफेक्ट, म्हणजे ग्रॅज्युएशन तरी झालं पाहिजे. त्याला पेमेंट असणार आहे 17,000 रुपये आणि 18 ते 65ची वयोमर्यादा असणार आहे. त्याचबरोबर असे आपल्याला विविध पाहायला मिळत आहे. अनेक पोस्ट आहेत, आपण ही PDF देखील रीड करू शकता, वाचू शकता. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये PDF देखील लिंक देऊन टाकेल. तर अर्ज कशा प्रकारे करणार आहे ते देखील आपण समजून घेऊया. अर्ज स्वीकारण्याची, अर्ज छानण्याची करण्याची वेळ काय, तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ याच्यामध्ये दिनांक 28/1/2025 म्हणजे मंगळवारी तपशील असणार आहे. अर्ज स्वीकारण्याची वेळ असणार आहे 9 ते 11 आणि अर्ज तपासण्याची वेळ 11 पुढे असणार आहे. मग याच्यामध्ये वरिष्ठ प्रयोगशाळा असेल किंवा वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक असेल, TB हेल्थ व्हिजिटर असेल, हे सर्व अर्ज स्वीकारण्याच्या दिवशी विहित वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. आता इथे काय आहे, तुम्हाला अर्ज जो असणार आहे ते ऑफलाईन असणार आहे. तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येणार नाही. ऑनलाईन कोणतीही याने लिंक प्रोव्हाइड केली नाही. आता तुम्हाला इथं कोणताही इंटरव्ह्यू वगैरे द्यायची गरज नाही. याच्यामध्ये लिहिलेलं आहे पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे, म्हणजे तुम्हाला मागच्या वर्षी किती मार्क पडलेले आहेत त्यावरती आधारित तुम्हाला इथे घेतलं जाणार आहे. म्हणजे मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीपेक्षा 50 प्रमाणे इथे आपल्याला भेटणार आहे. मग इथं 50 गुण आहे, इथं 20 गुण आहे, इथं 30 आहे. मग 100% पैसे तुम्हाला किती द्यावे लागणार आहे असं. त्यानंतर तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे, तुमची डिग्री काय आहे, त्याप्रमाणे तुमचे गुण इथे मेरिटमध्ये लागणार आहे. त्यानंतर इथे सर्व आपल्याला अटी व शर्ती पाहायला मिळतात. सोबत अर्ज भरल्याबरोबर तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागणार आहे, तर परिपूर्ण अर्ज भरल्याने त्यानंतर आपल्याला कागदपत्रांसह उमेदवार स्वखर्चाने उपस्थित राहावे. काय सांगितलं, स्वखर्चाने, स्वतःच्या खर्चाने. पासपोर्ट साईजचे 2 फोटो लागणार आहेत. फोटो लागणार आहे, ID लागणार आहे, मतदान कार्ड, आधार कार्ड, ओळखपत्र इत्यादी, त्यानंतर जन्मतारखेचा दाखला व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र. म्हणजे तुम्ही जेवढे डिप्लोमा वगैरे झाले असेल त्याचे मार्कशीट वगैरे घेऊन यायचं आहे. अनुभव असेल त्याचं प्रमाणपत्र. जात वगैरे असेल तर जात वैध प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, मुलाखतीच्या अनुषंगाने इतर कागदपत्र जी काय महत्त्वाची असतात ती सर्व इथे लागणार आहेत, ते लक्षात ठेवायचं आहे. अशा प्रकारे खूप महत्त्वाचा आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून टाका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो